शिवसेनेत मंत्रिपदासाठी ही जोरदार लॉबिंग सुरू आहे। सध्या 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। मराठवाड्यातील काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले प्रताप पाटील चिखलीकर आणि अर्जुन खोतकरांमध्ये तीव्र स्पर्धा आहे, तर दुसऱ्या जागेसाठी अनिल परब आणि नीलम गोरेंमध्ये चुरस आहे। चिखलीकरांच्या नावासाठी ज्येष्ठ नेते आग्रही आहेत, त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली। शिवसेनेनं सुरुवातीला कॅबिनेट मंत्रिपदासाठी धरलेला आग्रह अखेर सोडलाय। 2 राज्य मंत्रिपदांवर शिवसेनेनं तडजोड केल्याचं समजतंय, त्यामुळे उद्याच्या शपथविधीत शिवसेना सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे। पाहूया शिवसेनेच्या आमदारांची नावं। नीलम गोरे, अनिल परब यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस आहे, तर अर्जुन खोतकर आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते मंत्रिपदी। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आणि दिनेश दुखंडे यांच्याशी। अमितकडे सर्वात आधी जाऊया। अमित, भाजपकडून निश्चित झालेल्या नावांमागचे नेमके निकष काय आहेत? दिवसभरात आज भाजपमध्ये काय घडामोडी घडल्या? आपल्याला माहिती आहे की खडसेंच्या राजीनाम्यानंतर एक जागा जी रिक्त झाली होती आणि आणखी 12 मंत्र्यांची जागा रिक्त होती, अशा 13 मंत्र्यांच्या जागा या येत्या काळामध्ये भरणं अपेक्षित होतं। त्यापैकी शिवसेनेच्या वाटेला 2 जागा आहेत, म्हणजे 11 मंत्रिपदांच्या जागा या भाजपकडे आहेत। त्यापैकी भाजपने 8 जागा या नक्की केलेल्या आहेत, म्हणजे 3 जागा भाजप रिक्त ठेवणार असं चित्र सध्या दिसत आहे। आणि या 8 जागांपैकी 2 जागा घटक पक्षांना, तर 6 जागांवर भाजपनं नावं निश्चित केल्याची सूत्रांची माहिती आहे। या नावांकडे बघितलं तर गडकरी गटाचं प्राबल्य सगळ्यात जास्त दिसून येत आहे। मग रवींद्र चव्हाण असतील, सुभाष देशमुख असतील, येरावार असतील, ही सगळी नावं बघितली तर ही गडकरी गटाची म्हणून ओळखली जातात। त्याच्यामुळे गडकरी गटाचा वरचष्मा या विस्तारात आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेचं नाव अजून नक्की होत नाहीये आणि आता काही वेळापूर्वी वर्षावर मुख्यमंत्री आणि जे प्रदेश संघटक आहेत किंवा केंद्रीय सहसंघटन मंत्री आहेत व्ही सतीश आणि रवींद्र भुसारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। या संदर्भातली पूर्ण जी चर्चा आहे ती त्यांच्यामध्ये पार पडली। रात्री पुन्हा एकदा भाजपचे वरिष्ठ नेते, संघटन मंत्री रात्री पुन्हा एकदा बसणार आहेत आणि जो पोर्टफोलिओ आहे किंवा खात्यांची यादी आहे ती निश्चित केली जाणार आहे। मग तेव्हाच खरंच चित्र मंत्रिमंडळाचं स्पष्ट होईल की कुणाचं खातं हे काढलं जातं, कोणाला नवीन खातं दिलं जातंय किंवा जे नवीन चेहरे येणार आहेत त्यांच्या वाट्याला नक्की कुठलं खातं येतं, कोणाला राज्यमंत्री पदावरनं कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळते, हे सगळं चित्र आज रात्री स्पष्ट होईल। आता नावं ही नक्की जवळपास झाली आहेत, सूत्रांची माहिती आहे। रात्री पुन्हा एकदा भाजपची बैठक झाल्यावर या मंत्रिमंडळाच्या बदला संदर्भातला अखेरचा हात फिरवला जाईल आणि सर्व खात्यांची माहिती अपडेट केली जाईल। अमित, आपण आता दिनेशकडून जाणून घेऊया शिवसेनेच्या गोटात नेमकं काय चाललेलं आहे। दिनेश, शिवसेनेला कडून सुरुवातीला अनिश्चितता होती, शपथविधीमध्ये सहभागी होणार किंवा नाही, किंवा या मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होणार किंवा नाही याबाबत, मात्र आता काय परिस्थिती आहे? हो, निश्चितच अशी चर्चा होती, मात्र आताची जर परिस्थिती बघितली तर दिवसभर मातोश्रीवर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचा सहभाग आणि त्यात नेमके कोण असतील याविषयी बरीच खलबतं झालेली आहेत। काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांपैकी सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी चर्चा करून आता काही वेळापूर्वीच ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची आता चर्चा सुरू झाली आहे, नेमका यातून काय मार्ग काढावा। आता या सर्व घडामोडींवर 2 भागात विश्लेषण करता येईल। एकतर शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी होणार का, यातला पहिला भाग असा आहे की मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबतचा जो निर्णय असेल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत उद्धव ठाकरेंचे, त्यामुळे साहजिकच शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते खासगीत बोलत आहेत, शिवसेनेने चर्चेची तयारी दर्शवली आहे, आमचे मंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत, याचा एक अर्थ असा निघू शकतो की शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी होण्याविषयी अनुकूल आहे। शिवसेनेच्या मागण्या आहेत 1 कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्यमंत्रीपदं, तसंच काही महत्त्वाची खात्यांमध्ये फेरबदल, त्यापैकी किती मागण्या मान्य होतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता जी माहिती मिळते की कॅबिनेट मंत्रीपद मिळणं थोडं अशक्य दिसतंय, 2 राज्यमंत्रीपदं मिळतील, त्याच्यामध्ये आता कोणाची वर्णी लागते हा एक दुसरा विश्लेषणाचा भाग आहे। त्यामध्ये इच्छुकांची संख्या खूप आहे। आज दिवसभर अनेक आमदारांनी लॉबिंग केलं आहे मातोश्रीवर, गेल्या अनेक दिवसांपासूनच हे खरं
खरं तर सुरू झालं होतं. इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात सर्वात आधी जी यादी होती किंवा इच्छुक होते त्यात नक्की. गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, डॉक्टर नीलम गोरे, सुनील प्रभू वगैरे अशी नावं होती. मात्र आता जी नक्की. 4 नावं अत्यंत चुरशीची जी सामनी आहेत त्यात नीलम गोरे विरुद्ध अनिल परब म्हणजे विधान परिषदेमध्ये आणि विधानमध्ये खोतकर नक्की विरुद्ध एकूणच आता शिवसेनेच्या ही प्रतापराव भूमिकेकडे चिखलीकर लक्ष असं लागलेलं आहे. अनिश्चिततेनंतर आता अखेर शिवसेना सहभागी होईल असं चित्र दिसतं आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि त्याचबरोबर धन्यवाद अमित यांना देखील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.